दो पल की जिंदगी, दो पल की इंतजार कब तक हम करेंगे भला, तुम्हें प्यार कब तक ना करेंगे भला। जिंदगी दो पल की, दो पल की। हा बाबा काय पाऊस आहे आज. आज आहे तारीख 21 तारीख आहे आणि आज पावसाचा अलर्ट असा आहे. काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली होती. मी सकाळी 6 वाजता उठलो, जिमला जायचं होतं आणि एवढा पाऊस होता ना, भयंकर पाऊस होता, त्यामुळे जिमला गेलो नाही. पण त्यावेळेला जे पाऊस पडत होता आहे ना, कसला पाऊस पडतो. हा आपला इथे बंदर रोड आहे. आता आपण जाणार आहोत बंदर रोडवर, खास पावसाची मजा घेण्यासाठी. मी तिघंजण बंदरावर जाणार आहे. बंदरावर जाताना गावातल्या खास काही ठिकाणावरून जाणार आहे. पावसाची जी मजा आहे ती मजा आपण एन्जॉय करायची आहे. आणि हा व्हिडिओ, हा ब्लॉग टोटली म्युझिकल ब्लॉग होईल, सिनेमॅटिक ब्लॉग होईल. माझी बडबड कमी असेल, जास्तीत जास्त व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करेन आणि एन्जॉय मी पण करेन. माझ्याबरोबर तुम्ही पण डिजिटली या एन्जॉयमेंटमध्ये सामील व्हा. तर चला, मी तुमचा होस्ट अजय खरे माझ्या मराठी यूट्यूब चॅनल झेड अजय खरेवर तुमचं स्वागत करतो आणि पहिल्या पावसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या ब्लॉगला सुरुवात करतो. आहे ना, फुल पाऊस भरला, फुल. इथं सुरुवात आहे. आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं पाऊस आणि पावसाची मजा ही घ्यायला भेटणार आहे. हा ब्लॉग ऐकताना तुम्ही कानामध्ये हेडफोन घाला. का तर इथला जो क्लायमेट आहे त्या क्लायमेटला सूट करतील असेच मी म्युझिक टाकलं आहे. आणि त्या म्युझिक आणि क्लायमेटचा एन्जॉय घेण्यासाठी चांगल्या क्वालिटीचे जर हेडफोन असतील तर अजून बघा कसं गडगडते ना. हे बघा, फुल पाऊस आहे, फुल. हे बघा, इथे समोर आहे हा अटल सेतू आहे. हे बघा, अटल सेतू सुद्धा नीट दिसत नाही आहे, क्लिअर बघा. हे बघा, है ना, हा अटल सेतू आहे. आणि हा माझा गाव आहे गव्हाण, आहे ना. वरती सगळं ढग भरलेलं आहे, क्लायमेट. खिडकीत कसा पक्षी बसला बघा. पक्षी नाही, वाटे कबूतर आहे, कबूतर. पावसाने सगळ्यांची वाट लावली आहे ना. पहिलाच पाऊस आहे. पहिल्याच पावसामध्ये ही परिस्थिती आहे. आत्ताशी ही सुरुवात आहे. अजून आपले 3 महिने जायचे. कसे 3 महिने जाणार. आजच्या पावसाने कंप्लीट क्लिअर केलं आहे की पूर्ण वर्षभरात जेवढा पाऊस पडतो म्हणजे पूर्ण सीझनमध्ये त्याच्या निम्मा पाऊस एका दिवसात पडला आहे. सकाळचा पाऊस तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. हे व्हिडिओ बघा हे व्हिडिओ.
माणसाची आता काय परिस्थिती आहे, पक्ष्यांचीच जर ही परिस्थिती होत असेल बघ आहे ना, तसं थंड बसलाय एकदम. पक्ष्यांची ही परिस्थिती आहे, माणसाचं काय. आपण पक्ष्यांची पण सोय करतो त्याच्यासाठी, असं काही नाही आहे की पक्ष्यांच्याकडे आपलं लक्ष नाही. आपल्या हॉटेलमध्ये जेव्हा मी जातो त्यावेळेला तिथे बरीचशी कुत्री येतात का, प्रत्येकानं मी खायला वगैरे येतो. आपल्या घरातल्या किचनजवळ पण बघा किती चिमण्या बसल्यात बघा आहे ना, चिमण्या त्या सगळ्या बसल्यात. का बसल्यात हे बघ, त्यांच्या खाण्याची सोय आहे, ते तांदूळ ठेवलेत, हे तर पाणी प्यायचं आहे. आणि हा जो मग आहे याच्यामध्ये या चिमण्या रोज आंघोळ करतात आहे ना. सगळ्यांचा विचार करतो. असंच आपण बंदरावर जाऊ त्यावर बंदरावर पण अशीच आपल्याला कुत्री भेटते. चला झाला सुरू आपला प्रवास. येते ना माझ्या घराची बाजू आहे, घराच्या बाजूचा भाग हा बघ. सकाळपासून पाऊस आहे, सकाळपासून आहे ना. बघा हे आपलं समोर घर. चलो चलो बायली बरोबर काम केलं असतं, आता डायरेक्ट चढला होता अंगावर आहे ना. हे समोर दिसतात हे आपलेच दोन मंडळी आहेत, सरकारीनं आयुष आणि ही आहे गव्हाणची गल्ली गुच्ची. तुम्हाला सर्व भाग दाखवणार पावसात कसा दिसतो गव्हाणगाव, गव्हाणगावातल्या गल्ली. हे आलो आता आपण बाहेरच्या भागात. या इथे जेव्हा आम्ही लहान होतो, हा समोरचा एरिया इथे हा आम्ही लहान होतो त्यावेळेला व्हिडिओ सेंटर चालायचं आणि अख्ख्या गावामध्ये व्हिडिओ सेंटर फक्त दोनच होते. एक प्रमोदचं म्हणजे त्याला पम्याचा व्हिडिओ बोलायचे आणि दुसरा ह्या इथे सेंटर बोलायचं अदा आहे ना. या इथे होता. पाणी बघा, व्हिडिओ सेंटर सोडून द्या, पाण्याची परिस्थिती बघा कशी आहे ना. फुल पाऊस तेव्हा. पाणीच पाणी. सदू मजा येते ना, केवढं पाणी आहे बघ. पाय बुडला, बहुतेक पाय बुडला आहे. बघा पाणी कसं बाहेर पाणी येते गटारातून आहे ना. हा आहे गव्हाणचा बाहेरचा लाईन, म्हणजे बॉर्डर आहे गव्हाणची. नागपाडा बोलतात या एरियाला. आणि पाऊस पण असं आहे, सगळेजण जेवले असतील ना, झोपले असतील, प्रत्येकाचे दरवाजे बंद आहेत, कोणाचे दरवाजे चालू नाही आहे. जाम मजा येते एकदम आहे ना. अरे पावसाळ्यामध्ये कोकण सुंदर ना, आमचं गव्हाणगाव पण सुंदर आहे बा. असं भरभरून वाटते आहे ना. तेव्हा कसं पाणी वाहते.
हा सीन आहे ना, पहिले या इथे ग्राउंड होतं, ग्राउंड लोक वॉकिंगला यायचे, तर वॉकिंगच्या जागेवर झाली आता इथे बिल्डिंग्स आहे ना. सगळं चेंज झालं. बऱ्याच महिन्यातून या साईडला आलो. मी पहिले या साईडला यायचो सकाळचा मॉर्निंग वॉकला, त्यावेळेला पूर्ण इथे सर्कल होता रोडचा, तो सर्कल पण गेला आता आहे ना. या इथे आहे ग्राउंड. ग्राउंडची अवस्था काय आलं बघा, चारी साईडनी वरती आहे आणि मैदान गेले खाली आहे ना. हे समोर मैदान आहे है ना. हे भास होते कसे, हे नाव ओठी कुणाचे, का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे. लाईटला पत्रा उडला होता ना. जगणे नवे वाटे मला, कुणी भेटला माझा मला, खुलता कळी मलून हा मन मोगरा गंधाळला. हा भास की तुझी आहे नशा, मला साध घालती ताही दिशा. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे. मला वेड लागले प्रेमाचे. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ. ही आहे मजबूत पावसातली एक दुपार. अजून असे आपले बरेच व्हिडिओ येतील. जर तुम्हाला हे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला फक्त एकच करायला लागेल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक करा, जास्त आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. का सबस्क्राईब करा, तर याच्यानंतरचे आपले जे व्हिडिओ येणार आहेत ते सर्व घाटाचेच येणार आहेत. महाराष्ट्रातले जे महत्त्वाचे 3-4 घाट आहेत ते घाट आपण जाणार आहोत. त्या घाटावरचे पण आपण व्हिडिओ तयार करणार आहोत. आणि त्या व्हिडिओची आपण एक मान्सून राईड 3.0 ह्या नावाने एक सिरीज तयार करणार आहोत. आणि ही सिरीज जर तुम्हाला बघायची असेल तर फक्त एकच करा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, आपला हा व्हिडिओ इथपर्यंतच ठेवतो. आता परत नवीन दिवस, नवीन विषय आणि नवीन राईड घेऊन भेटू. तोपर्यंत खुश राहा, आबाद राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. मी तुमचा होस्ट अजय खरे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल झेड अजय खरेवर तात्पुरता साइन ऑफ करतोय. खुश राहा, आबाद राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. बाय 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 बाय. जिंदगी दो पल की, जिंदगी दो पल की.